रिक्षानं मुंबईमधल्या दादर इथल्या चैत्यभूमीकडे शेकडो भीमसैनिक निघाले। मात्र मुंबईमध्ये रिक्षा बंदी असल्यामुळे वाहतूक पोलिसांनी भीमसैनिकांच्या सगळ्या रिक्षा रोखल्या होत्या। सायंपासून पुढे त्यांना जाण्यासाठी रोखण्यात आलं होतं। तसंच पुढे जाण्यापासून त्यांना रोखलं, मात्र रिक्षानं चैत्यभूमीकडे जाऊ देण्याची मागणी सगळ्यांनी लावून धरली। रिक्षाला सोडणार नसल्याची भूमिका पोलिसांनी घेतली, त्यामुळे चुनाभट्टीच्या परिसरामध्ये इथल्या रस्त्यावरती प्रचंड गोंधळाचं वातावरण निर्माण झालं। चैत्यभूमीकडे रिक्षानं जाण्यावरती भीम अनुयायी मात्र ठाम होते आणि यासाठी त्यांनी रस्त्यावरच रिक्षा थांबवून त्या ठिकाणी बसून देखील आंदोलन केलं। पोलिसांनी त्यांना बाजूला करण्याचा प्रयत्न केला, मात्र यानंतर भीम अनुयायी अधिक आक्रमक झाले। त्यांची पोलिसांसोबत बाचाबाची देखील झाली आहे। बाचाबाची आणि गोंधळामध्ये काही पोलीस जखमी देखील झाले, तर काही तास चुनाभट्टीच्या रस्त्यावरती गोंधळ सुरू झाल्यामुळे प्रचंड वाहतुकीची कोंडी निर्माण झाली। अखेर पोलिसांनी भीम अनुयायांच्या मागणीपुढे गुडघे टेकले आणि सगळ्या रिक्षांना पुढच्या दिशेने सोडण्यात आलंय। भीम सैनिक मोठ्या स्तरावरती दादर या ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी जातात। दरवर्षी आमचे भीम सैनिक रिक्षा, टेम्पो, बसेस, ट्रक करून त्या ठिकाणी दाखल होतात। या वर्षी पोलिसांनी कोणतंही परिपत्रक जाहीर न करता भीम सैनिकांना अडवलंय। ज्यावेळी मराठी क्रांती मोर्चा होता त्यावेळी सर्व गाड्यांना तुम्ही शिवाजी म्हणजे आझाद मैदानापर्यंत जाऊन दिलं। एक दिवसाचा प्रश्न आहे, एक दिवसासाठी तुम्ही लोकांना थांबवू ठेवू नका, बाकी आमची काही मागणी नाही। ह्या वर्षी त्यांनी नाटकं केल्याच्या अगोदर काही झालेलं नाही, आणि जर असं झालं तर आम्ही महाराष्ट्र पेटवायला कमी करणार नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.